नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत आहात का? आणि असायलाच पाहिजे. आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आणि नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस, तर सर्वांना खूप छान हे वर्ष जावं, सुख समृद्धीचं जावं. आत्ताशी चहा ठेवते, माझं सगळं आवरून झालेलं आहे बरं का. पण काय झालं, आता चहा प्यायची तलब झाली म्हणून म्हटलं चला चहा करूयात आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा द्याव्यात. मुलांना सुट्टी नव्हती, आज शाळेत गेली आणि आज 11 पर्यंत शाळा होती म्हणून मुलांना उपमा करून दिला. सर्व आवरून झालेलं आहे माझं, देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. आज खरं कुठेतरी बाहेर जायला पाहिजे, कुठेतरी जायचा प्लॅन आहे, पण बघू आता काय होतंय. बहुतेक तर कॅन्सलच होणार आहे. हे डब्बे कॅमेऱ्याच्या पलीकडे किचनवर तिकडे स्टँड ठेवलेले आहे आणि तिथे डब्बे आहे. चमचा तर असं आहे. सगळेजण त्यांना म्हटलं सुट्टी घ्या तर नाही म्हणतात ते. बघू काय होतंय. मी तर आज जाईलच मंदिरात वगैरे. नवीन वर्षाची पहिली सुरुवात आहे, मंदिरात तर गेलंच पाहिजे. आणि खरंच 2025 खूप छान जगून घ्या, खूप छान. आणि खरंच म्हणजे खूप सुंदर आहे आयुष्य, जगायला यायला पाहिजे. खूप सुंदर आहे. खास करून लेडीज लोक, म्हणजे सगळ्या लेडीज भगिनी आहेत ज्या, त्यांना वेळ भेटत नाही कुठल्याच ह्या कामात नाही, रोजचं रुटीन सगळ्या गोष्टीतनं अजिबात वेळ भेटत नाही. तो वेळ काढा, फिरा, मजा करा, पाहिजे ते खा, पाहिजे तसं राहा. काही नसतं हो, एकदा खूप म्हातारं झालं ना कोणी विचारत नाही. हे नाश्ता करायला बसलेत, मला पण म्हटले कर, पण म्हटलं नको, मला चहा घ्यायचा आहे. कालचा ब्लॉग मला हे करता नाही आला, म्हणजे 31st सेलिब्रेशन केलेलं काढता नाही आला. 11 वाजता शाळा सुटणार आहे आज. आज माझ्या बहिणीचा पण वाढदिवस आहे बरं का. आज खूप लोकांचे वाढदिवस आहेत आणि आज माझ्या बहिणीचा पण, मोठ्या बहिणीचा वाढदिवस आहे आणि तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ती जर का ब्लॉग बघत असेल तर तिला नक्कीच कळेल. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. - 2025 हे तिला खूप छान जावं अशीच देवाकडे प्रार्थना. आणि तिच्या काहीतरी चांगलं घडावं तिच्या ह्या वर्षी, खूप चांगलं. आणि जसं काही घडलं तर मी तुम्हाला सांगेनच. आज तिकडच जायचा प्लॅन होता, पण हे नको म्हटले, कारण गर्दी खूप असते. म्हटले नंतर कधीतरी जाऊया. तर असं आहे सगळ्या गोष्टी. घासलेली भांडी आहेत, अजून काही लावलेली नाहीत. आणि खरंच आज एवढं डोकं वगैरे दुखतंय, गरगरल्यासारखं होतंय. तरी पण आज म्हटलं नाही, आज वर्षाचा पहिला दिवस आहे, तर आज सर्व काही आवरावं लागेल, पटकन देवपूजा करावं लागेल. सर्व काही देवापासूनच आहे हो, त्याच्यामुळे त्यांना अगोदर मानलं पाहिजे.
चला या तुम्ही पण गरमागरम चहा प्यायला. चला तर मग आता